धुळे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून 3 मे रोजी उमेदवारी दाखल करणार अब्दुल रहमान यांची पत्रकार परिषद संपन्न। देशात सामाजिक न्याय कायम राहिला पाहिजे, तसेच संविधानाचे स्थान देखील अढळ राहिले पाहिजे या उद्देशाने आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धुळे लोकसभा उमेदवारी करीत असल्याचे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। तर भारतीय जनता पार्टी मनुवादी असून काँग्रेस पुंजीवादी असल्याचा खळबळजनक आरोप माजी IPS अधिकारी अब्दुल रहमान यांनी आज पत्रकार परिषदेतून केला आहे। तर या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, ॲडव्होकेट संतोष जाधव, राज चव्हाण, आबासाहेब खैरनार, चंद्रमणी वाघ, दिलीप बोरसे, फखरुद्दीन खाटीक, अमोल पवार, रहीम पटेल, शंकर अण्णा करात आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही पत्रकार परिषद घेण्यात आली। तर